सगळ्यात पहिले आम्ही गेलो होतो चैतन्य आश्रम श्री क्षेत्र दहिवरे श्री प्रति पंढरपूर या ठिकाणी. अर्थात याचे संस्थापक आहे श्री बाबा सातारकर महाराज, जे आता सध्या नाही आहेत, पण त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली किंवा ते तिथलं सगळं काही बघायचं. तर ह्या मंदिराला इतकं असं किंवा म्हणावं तितकं खरंच जर नाही केलेलं, इतकं छान मंदिर आहे ते. खरंच खूप अप्रतिम मंदिर आहे, मला ते खूप आवडलं. पण त्याला जसं पाहिजे तशी स्वच्छता, जसं पाहिजे तशी एक म्हणतो ना आपण काळजी घेणं, ह्या काही गोष्टी झालेल्या नाही आहे. अर्थात त्या कुठेतरी देणगी अपुरी पडल्यामुळे असेल किंवा अजून काहीतरी रिझन्स असतील ज्याच्यामध्ये कोणी लक्ष द्यायला तेवढं नाही आहेत म्हणून. पण हे मंदिर अतिशय छान होतं. श्री क्षेत्र प्रति पंढरपूर याला असं म्हणतात. तर तिथे इतके छान सुंदर अशी स्लोगन्स लावलेली, उत्तम माहिती लावलेली. प्रत्येक देवाचे तिथे मूर्ती होत्या, गणपतीची, श्री महालक्ष्मीची, श्री दत्तांची. प्रत्येक ठिकाणी अतिशय सुंदर असे बोध देणारे वाक्य त्यांनी लिहून ठेवले होते, जे बघून मला खरंच खूप प्रसन्नता वाटली मनाला. मग छानपैकी आम्ही श्री विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तिथे छान देवाच्या काही मूर्त्या होत्या, त्यांचं देखील दर्शन घेतलं. मन अगदी प्रसन्न होऊन गेलं, इतकं छान वाटलं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी प्रदक्षिणा मारली. तिथे वरती असं जरा ते उंचावर होतं, छान आम्ही एन्जॉय केलं. मस्त निसर्गाचा आस्वाद घेतला तिथून. खूप छान वाटत होतं सगळं काही. मंदिर अतिशय सुंदर होतं. मग आमचं जरासं फोटोशूट झालं. माझी लेक आणि मी जरा नखरे करत फोटो काढले. मग आम्ही निघालो परतीच्या दिशेला. अर्थात परतीला म्हणजे आम्हाला अजून दुसऱ्या काही ठिकाणी जायचं होतं. 5च्या आसपास हे खरंच बंद होऊन जातं मंदिर, त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करत असाल जायचा तर नक्की जा. मंदिर खरंच खूप छान आहे. थोडंसं आत असल्यामुळे पटकन लक्षात येत नाही ते. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि मला तुमचा अभिप्राय सांगा. मग जाता आम्ही निघालोच होतो. तर तोपर्यंत माझी लेक ही अशी नखरे करत होती. तिला मी गाडीवर बसवलं होतं, तर तिच्या आजोबांनी गाडी चालू केली म्हणून हे माझं लेक असं रडायला लागलेली. ती जरा घाबरली. पहिले तर ती एन्जॉय करत होती, पण गाडी स्टार्ट झाल्यामुळे तिला जरा अशी घाबरी झाली. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.